पुरातन शिल्प आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे, मात्र हाच अमूल्य ठेवा आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. धर्मापुरीचे केदारेश्वर मंदिर म्हणजे रेखीव मूर्ती साकारलेलं एक बेटच, पण काळाच्या ओघात मंदिराची होत असलेली पडझड आणि मूर्तीची अवहेलना पुरातत्व खात्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. उद्ध्वस्त इतिहास, तुटलेली शिल्प, आणि सुस्त वर्तमान. बीड जिल्ह्यातल्या धर्मापुरीच्या पुराण पुरुषाची ही व्यथा विषण्ण करणारी आहे. विरगळी शिलालेख बेवार स्थितीत विखुरले आहेत. मंदिरावर बांडगुळं वाढली आहेत. अनादी काळापासून आपला वैभवशाली इतिहास सांगणारी एक एक शिल्प आता गायब होऊ लागली आहेत. आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस भरपूर मूर्त्या होत्या. आता पाहायला गेलो तर कुठं कुठं मूर्त्या दिसतात. भरपूर अशा मूर्त्या येथील लोकांनी बाहेरगावी चोरून विकल्या आहेत किंवा कोणी कोणी उचलून नेल्या आहेत. आणि जर आपण गावात जर पाहायला जुने बांधकाम पाहत असाल तर त्या इथले दगडं त्यांनी बांधकामासाठी वापरले आहेत. म्हणजे मूर्त्या शिलालेख जे असतील असे मोठमोठे त्यांच्या उंबऱ्याला तुम्ही पाहायला मिळेल. गेल्या अनेक वर्षांपासून केदारेश्वराचं हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. गावातले कोणीच बोलायच्यामध्ये तयार नाहीत आणि जिथं बघल तिथं मूर्त्या निघतात आणि जिथं पाहिजे तिथं मूर्त्या येतात, पण ह्याच्यामध्ये गावातला कोणीच माणूस इंटरेस्ट घ्यायला तयार नाही. पण मग विभागाला तुम्ही कधी कळवता का, प्रशासनाला कधी कळवलं? भरपूर बऱ्या कळवलं, पण ते ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे त्यांचं. 9व्या ते 10व्या शतकामध्ये धर्मापुरी हा परिसर चालुक्याची राजधानी होती. या मंदिरात 7 शिलालेख आहेत. विक्रमादित्याचा मुलगा तिसरा सोमेश्वर याच्या लढाईचं वर्णन या शिल्पांमध्ये पाहायला मिळतं. तो एक शिल्पपट जो आहे तो असं वाटतं की ते एक कोणती तरी संपूर्ण घटना सांगण्याची क्षमता त्या शिल्पांच्या एका पटामध्ये आहे. हा झाला एक भाग. महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट जर काही शिल्प काढली तर ते सर्वोत्कृष्ट शिल्पांमधल्या पहिल्या 2-3 मध्ये हे शिल्प बसू शकतं. इतकंच नव्हे तर हे मंदिर धार्मिक एकात्मतेचा संदेश देतं, एकीच्या बळाची शिकवण देतं. आज जरी आतमध्ये शिवाची पिंड जरी असली ते वैष्णव मंदिर असावं, कारण की धर्मापुरीच्या मंदिरात जो शिल्पसमूह आहे या शिल्पसमूहावर विष्णूची जवळपास 10 अवतार जे अवतार आहेत ते सगळे अवतार वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते शिल्पित केलेले आहेत. त्याच्यामुळे हे वैष्णव मंदिर असावं. भारतीय संस्कृतीचा सर्वोत्कृष्ट कलात्मक काळ होऊन गेलेला आहे आणि ज्या काळाशी आम्ही मुकाबला करतोय तो काळ आमच्या पूर्वजांनी जे वैभव निर्माण करून ठेवलेलं आहे ते सगळं भ्रष्ट करण्याचा हा काळ सुरू झालेला आहे. पुरातत्व खात्याचा नक्की पुरातत्वाशी काही संबंध आहे की नाही अशी शंका येते. त्यामुळे इतिहासातला हा ठेवा जपायचा असेल तर नळदुर्ग किल्ल्यासारखा खाजगी विकासाचा रोडमॅप आता अवलंबण्याची गरज निर्माण झाली आहे. गोविंद शेळके, ABP माझा, धर्मापुरी, बीड. तेव्हा आशा करूया की इतिहासाचं जे वैभव आहे त्याला पुन्हा वैभव मिळेल.